चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः। ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। ॐ मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आजच्या परमेश्वराला सर्व जमलेले धर्मदंधाकेवान माझ्या माता भगिनी छोटे छोटे चिमुकले सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप छान वाटतंय। विश्वाचं आराध्य दैवत, विश्वाचं मांगल्य, या सृष्टीचा प्राण, आपल्या सर्व साधकांचं जीवन आपले हनुमंतराय। एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे। विशेष 19वे वर्ष आहे। 19वे वर्ष पूर्ण झालं। हनुमंतरायाने ही पायी दिंडी, प्रत्येक पावला पावलाला रामनामाचा उच्चार, माझ्या श्रीराम शक्तिपीठाचे सर्व साधक सर्व साधवी, छोटे छोटे बाळ गोपाळ रामनामाच्या गजरामध्ये ह्या ऐतिहासिक भूमीला, ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये बसलेला हा अंजनी पर्वत, अंजनी मातेची ही तपभूमी, आणि त्या तपभूमीमध्ये विश्वाचा मालक भगवान विश्वनाथ, त्याचा 11वा रुद्र म्हणून हनुमंतराने जन्म घेतला जगाच्या कल्याणासाठी। आणि विशेष पाहणा, आजची दिंडी जर असं म्हटलं ना, तर मी असं म्हणेल, टुडे इज प्रेशियस डे ऑफ माय लाईफ। हो, आजचा माझ्या जीवनामधला हा अमूल्य असा दिवस आहे। आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, आपल्या सर्वांचा आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग, आणि त्या पांडुरंगाला वारकरी संप्रदायामध्ये अतिशय खूप मोठं प्रेम, श्रद्धा, निष्ठा, विश्वास वारकरी संप्रदाय महाराष्ट्राला दिलेली एक देण आहे ईश्वराने, पांडुरंगाने। सर्व पांडुरंगाला पंढरपूरला दिंड्या जातात। पूर्ण महाराष्ट्रातून, भारतातून, भारताच्या बाहेरून माझ्या निवृत्ती दादाच्या चरण कमलाला स्पर्श करण्यासाठी, निवृत्ती दादाचा आशीर्वाद घेण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून, भारतातून दिंड्या येतात। माझ्या ज्ञानदेवाकडे ह्या दिंड्या वळतात, जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे ह्या दिंड्या वळतात, आणि या साधू संतांना प्रणाम करण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांचं मंगल चरित्र गाण्यासाठी सर्व वारकरी आपण सगळे या संतांच्या चरण कमलामध्ये नतमस्तक होतात। मी विशेष आत्मचिंतन केलं, म्हणजे जगाचा माय बाप गुरु, म्हणजे प्रत्येक जीवाचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढवणारा हा प्राणेश्वर म्हणजे हनुमंतराय। इतिहासाच्या सोनेरी पानामध्ये आपल्याला दिंड्या पताका आपल्याला वाचायला, बघायला, श्रवण करायला मिळतात। मी विचार केला, हा संतांचा माय बाप, संतांचं मूळ आराध्य दैवत, कुलदैवत, प्रत्येकाच्या मोमेंटला आशीर्वाद देणारा, कृपा करणारा आपला हनुमंतराय, आणि सगळे पंढरपूरला जातात, तर श्रीराम शक्तिपीठाच्या प्रत्येक साधवीनं, साधकानं आणि गुरुदेवाने नाशिक नगरी पासून अंजनेरीला पायी दिंडी आणायची हनुमंतरायाचा प्रणाम करण्यासाठी, हनुमंतरायाचं दर्शन घेण्यासाठी। आणि ही एक आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, आपल्या भक्ती संप्रदायामध्ये ही एक परंपरा राहावी, आणि म्हणून रामकुंडावरती जाणं, रामकुंडाचं जल आणणं,
गुरुदेवाचे हनुमंतराचे चरण कमल धुणं, त्यांचा स्पर्श करणं, त्यांचा मंगल आशीर्वाद घेणं, ही श्रीराम शक्तीपीठाची परंपरा सगळ्यांनी कायम ठेवली. आणि विशेष वाटतं हनुमंतराची पायी दिंडी, मला असं वाटतं माझा माईकचा आवाज पंचकृषीमध्ये जिथपर्यंत पोहोचत असेल तिथपर्यंत सगळ्यांना एक सात्विक ऊर्जा मिळत असेल, आणि हो, त्या आवाजाचा आशीर्वादही त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल. मी पंचकृषीच्या सर्व साधकांना, साधवींना, महापुरुषांना, राम भक्तांना, हनुमान भक्तांना मी विनंती करेल की या मंगल कार्यक्रमामध्ये, दिंडीमध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं भाग घ्यायला पाहिजे. कारण की हनुमंतरा हे फक्त अंजनेरीचं दैवत नाही, ते विश्वाचं दैवत आहे. आणि बघा ना, रामायणामध्ये विशेष हनुमंतराचं कार्य आहे. रामायणामधून हनुमंतराला जर बाजूला केलं तर रामायण होऊच शकत नाहीये. अशी रामायणाची प्राण देवता आपले हनुमंतरा. हनुमंतराची ही मंगल गाथा रामायणामध्ये मला असं वाटतं माझ्या वाल्मिक ऋषीने इतकं सुंदर मंगल कार्य हनुमंतराचं लिहिलेलं आहे. विशेष आज मी हनुमंतराच्या मंगल कार्याबद्दल फक्त 2 मिनिटं एक्सप्लेन करणार आहे. रामायणामध्ये रावणाचा प्रसंग येतो, सगळ्यांना माहित आहे. म्हणजे माणसानं माणसासारखं कसं वागावं, संत कसे असतात, रामभक्त कसे असतात, देशप्रेमी राष्ट्रप्रेमी कसे असतात, त्यांची आचारसंहिता कशी असते, हे हनुमंतराकडून शिकायला पाहिजे. रावण काही साधा नव्हता. रावण पंडित, रावण शिवभक्त, रावणासारखा महाभक्त इतिहासाच्या पानामध्ये आपल्याला कुठेही दिसणार नाहीये. शिवभक्त होते रावण. पण लक्ष असू द्या, म्हणजे रावणाने एका स्त्रीचं हरण केलं आणि रावणाची भक्ती सगळी विसर्जन झाली. हे मी का सांगतो की सज्जनांनो, हे इंटरनेटचा जमाना आहे, टेक्निकचा जमाना आहे. आपण सगळे ऑनलाईन आहात. प्रत्येकाच्या हातामध्ये खूप स्टँडर्ड मोबाईल आहे. साधू संताप्रती प्रेम नाहीये, धर्माप्रती आस्था राहिलेली नाहीये, तीर्थक्षेत्रावरती गर्दी नाहीये, जास्त हॉस्पिटलमध्ये जास्त गर्दी आहे. आणि मला असं वाटतं भारतामध्ये 99% लोक शुगरचे आणि हार्ट अटॅकचे आहेत. बीपीचे पेशंट, हृदयाच्या आजाराचे पेशंट आणि शुगरचे पेशंट. याचं कारण सांगतो तुम्हाला. डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता, काळजी आणि भगवंताप्रती, गुरुप्रती, धर्माप्रती, राष्ट्राप्रती निष्ठा लोकांची राहिलेली नाही आहे. तर सज्जनांनो, ह्या दिंडीचं निमित्त आहे की मी एक माणूस आहे, माझं एक कर्तव्य आहे आणि माझं ऋण व्यक्त करत असताना मी या भारत देशामध्ये जन्म घेतलाय. मी हनुमंतराचा परम भक्त आहे. मी नाशिक नगरीचा, त्र्यंबक नगरीचा, बेजे चाकोरेचा एक मी साधक आहे. आणि माझं कर्तव्य आहे की समाजाला प्रबोधन करणं, समाजाला माणूसपण शिकवलं, समाजामधून अंधश्रद्धा घालवणं, समाजाला श्रद्धेच्या मार्गाला नेऊन संतांच्या चरण कमलामध्ये आणणं, याचं कारण दिंडी आहे. आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे की रावण, ज्याची सुवर्णाची लंका म्हटल्या जाते, आपण सगळ्यांनी पुस्तकात वाचलेलं आहे. कारण मला असं वाटतं आपण तेव्हा नव्हतात. मी रावणाचा विषय घेतो. आपण तेव्हा नव्हतात कोणीच, बरोबर आहे ना. हनुमंतराय होते. म्हणजे रावण शिवभक्त होता आणि हनुमंतराय सध्या शिवाचा अवतार आहेत, 11वा रुद्र आहेत. पण एका स्त्रीचं, म्हणजे भगवंताची भक्ती करत असताना सज्जनांनो, माझ्या माता भगिनींनो, महापुरुषांनो, छोट्या चिमुकल्यांनो, आपलं शील चांगलं असणं फार गरजेचं आहे. आपलं आचरण चांगलं असणं फार गरजेचं आहे. आपली वाणी चांगली असणं फार गरजेचं आहे.
आपलं कर्म चांगलं असणं फार गरजेचं आहे. आणि ज्याचं कर्म उत्तमातून उत्तम आहे त्याच्याच कृपेने ही सृष्टी चालत आहे, त्याच्याच आशीर्वादाने ही सृष्टी चालत आहे सज्जनांनो. आणि एका स्त्रीचं हरण केलं आणि रावणाची स्वर्णाची लंका, जगाचा बाल ब्रह्मचारी, स्त्रियांचा वाली, अंजनीचा महापुत्र, केशरी नंदन, आपल्या सगळ्यांचा गुरु, संतांचा मायबाप, या सृष्टीचं इष्ट दैवत हनुमंतराने रावणाची लंका जाळली आणि सांगितलं, स्त्री स्त्री नाही, ही जगदंबा आहे. हो, ती तुमची मुलगी पण आहे, ती तुमची धर्मपत्नी पण आहे, ती तुमची आई पण आहे, ती जगदंबा पण आहे, ती प्रकृती पण आहे आणि ती पूर्ण विश्व भरून आदिमाया शक्ती शाश्वत प्रत्यक्षात आहे. हो, स्त्रीशी व्यवहार कसा केला पाहिजे, आपण आपली दृष्टी त्या माऊलीप्रती कशी असली पाहिजे, या रामायणामध्ये स्वर्ण पानामध्ये हनुमंतराने आपल्याला शिकवली. सज्जनांनो, आजची ऊर्जा वेगळी आहे, आजचा कॉन्फिडन्स वेगळा आहे, आजचं श्रमदान वेगळं आहे, आजचं पायी चालण्याचा आनंद वेगळा आहे. आज हनुमंतरायासाठी आपण आपल्या आयुष्यातला अनमोल दिवस वेळ काढलेला आहे. वेळ कोणासाठी थांबत नाहीये, पण आज चित्रगुप्ताने श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपल्या सगळ्यांचं महान पुण्य लिहून ठेवलेलं आहे. हो, कारण की या सृष्टीचा आदि करता भगवान परमात्मा आहे. मैं अध्यक्षेन प्रकृती येते चराचरम, हे तू नाणेल कोणते जगत परिवर्तते. अरे अर्जुना, या सृष्टीचा आदि करता मी मालक आहे आणि भगवंताचं अस्तित्व आहे. सज्जनांनो, खूप स्टँडर्ड मोबाईल आलेला आहे, पण आई आईच आहे. खूप मोठं टेक्निकचं जग आहे, सगळं जग आपल्याला जवळ वाटतंय, पण बाप बापच आहे. सगळ्या जगाशी आपण संपर्क करताय, सगळ्या जगाशी भ्रमण करताय, पण गुरु गुरुच आहे. आणि जगाची संपत्ती, जगाचा मान पान डिग्र्या वगैरे वगैरे सर्वस्व आपल्या जवळ आहे, पण सद्गुरूचं प्रेम हे प्रेमच आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. तर सज्जनांनो, आज आपण ऐक्याचा मंत्र घेऊ आणि हनुमंतराला आपण हिदगुज करू. भगवान परमात्मा, बाल ब्रह्मचारी, आमचं सील चांगलं ठेवण्याची आम्हाला शक्ती दे, आम्हाला चांगले शब्द बोलण्याची गोड वाणी दे, आमच्या हातानं दान घडावं, आमच्या पायानं हो आम्ही भगव्या पताका घेऊन तुझ्या चरण कमलामध्ये आम्ही पदयात्रा करावी. हे शरीर, हे देह राष्ट्राच्या, देशाच्या, साधू संतांच्या आणि माझ्या सनातन धर्माच्या कामाला यावं. महापुरुषाची गाथा ह्या वाणीनं गावी, संतांचे मंगल चरित्र ह्या वाणीनं गावे, संतांप्रती ह्या अंतःकरणामध्ये प्रेम असावा. हे भगवान परमात्मा, हे जगाच्या मालका, माझ्या आईचं प्रेम माझ्या हृदयात असलं पाहिजे, बापाचं प्रेम हृदयात असलं पाहिजे, गुरुचं प्रेम हृदयात असलं पाहिजे. जगामध्ये आईसारखं दैवत नाही. सज्जनांनो, लोक कथामध्ये कीर्तनामध्ये बरेचसे वर्णन करतात, पण असं आहे, आता हल्ली जगामध्ये जे बोलतात आणि तसेच वागतात ते संत आहेत. जे बोलतात पण, करतात पण, लोकांना करायला लावतात पण, लोकांकडून करून घेतात पण, आणि सदा सर्वदा मंगलवाणी बोलतात ते देव आहे. कारण की आपण सगळे निमित्त मात्र आहात. तर आज ऐक्याचा संदेश देऊ, आपण हनुमंतरायाकडून घेऊ की हे भगवान परमात्मा प्रत्येक वर्षी श्रावणाच्या पहिल्या शनिवारी तुझ्या चरण कमलामध्ये बोलव, मुखातून राम नामाचा उच्चार होऊ दे, मुखातून तुझं मंगल नाम येऊ दे, गुरुदेवांच्या चरण कमलामध्ये राहू दे. हे भगवान परमात्मा, जर वाणी चांगली दिलीस, कर्म चांगलं दिलंस, तर आश्रमातून काही जायची गरज पडणार नाहीये. गुरुदेवाला मिस करण्याची काही गरज पडणार नाहीये, कारण गुरुदेवांच्या जवळ आहे, तर मिस करण्याची काय गरज आहे. तर लक्ष असू द्या, तुमचं कर्म तुम्हाला सद्गुरूच्या चरणी बांधून ठेवत असतं.
तुमचं शील सद्गुरूच्या चरणी बांधून ठेवत असतं. तुम्ही केलेलं उत्तम कर्म सद्गुरूच्या चरणी बांधून ठेवत असतं. आणि जो सद्गुरूच्या चरणी आहे तो निर्भय आहे, तो भाग्यवान आहे, तो श्रीमंत आहे. आजचा मंगळ दिवस आहे. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. हनुमंतरायाकडे विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो. आणि आज तुम्ही माझ्याकडे, माझ्या हनुमंतरायाकडे तुम्ही जे जे मागाल ते तुम्हाला प्राप्त हो. जय श्रीराम.